विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संसदेत उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही. दिल्लीत मुलांवर गोळ्या चालवल्या. शहांची ऑर्डर होती का? विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधी आक्रमक. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबत संसदेत चर्चा होणार. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील तेव्हा पळ काढू नका. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा विरोधकांवर निशाणा. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं. विधान भवनावर निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा. जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटी विरोधात आंदोलन. झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल खियांगते यांना अटक. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मोठी कारवाई. ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप. अभिजित दिपके यांच्याकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर का? दिपकेंचा सवाल. राजकीय पक्षांच्या आंदोलनावर कधी लाठीचार्ज होत नाही. दिपकेंचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींची पवारांच्या 8 खासदारांसोबत बैठक. सुप्रिया सुळेंसह पवारांचे 8 खासदार मोदींसोबतच्या बैठकीसाठी उपस्थित. संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात बैठक. आपापल्या मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा. या बैठकीत मोदींकडून शरद पवार यांच्या एनर्जीचं कौतुक. पवारांच्या खासदारांनी पंतप्रधानांना भेटणं यात काहीही वावगं नाही. मलाही विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या मनात काय हे कुणालाच सांगता येत नाही. पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीवरून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य. महायुती जेवढी मजबूत होईल तेवढं चांगलं. जयस्वालांची प्रतिक्रिया. पंतप्रधान संसदेत येत नाही म्हणून त्यांना भेटावं लागतं. मतदारसंघातील प्रश्नांसाठी खासदारांनी मोदींना भेटण्यात आश्चर्य काय? पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीत भाजपची भव्य तिरंगा रॅली. 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. हाती तिरंगा घेत फडणवीसांचा रॅलीत सहभाग. भाजपच्या तिरंगा यात्रेवर काँग्रेसचा आक्षेप. वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे प्रश्न असताना भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका. भाजपकडून पुणेकरांना त्रास देण्याचं काम. प्रशांत जगताप यांचा आरोप. बावनकुळेंची चूक सरकारनं सुधारावी ही मराठ्यांची मागणी. बावनकुळेंचं पत्र हा हस्तक्षेप नाही तर काय? मनोज जरांगेंचा सवाल. मराठ्यांना अंगावर घेऊ नका नाहीतर सगळा पक्ष संपवाल. जरांगेंचा भाजपला इशारा. मराठे शिंदेंच्या विरोधात जातील असाही यांचा डाव असू शकतो. जरांगेंचं सूचक वक्तव्य. महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी. बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं महसूल विभागाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र. मराठा आरक्षणाबाबत संवाद वाढवणं गरजेचं. अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. जात पडताळणीबाबत सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. नियमानुसार कागदपत्रांची पडताळणी होते. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. सारखं भाजपवर आणि बावनकुळेंवर टीका करणं अतिशय चुकीचं. टीका करून मराठा समाजाला न्याय मिळणार असेल तर शुभेच्छा. नवनाथ बन यांची मनोज जरांगेंवर टीका. मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची मानसिकता नाही. भास्कर जाधव यांचा आरोप. आश्वासनं दिली जातात पण प्रत्यक्षात पदरात काहीच पडत नाही अशी टीका. सरकार मराठा समाजाची वारंवार फसवणूक करत आहे. शिंदे फडणवीसांच्या वादात मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांवर त्रुटी आणि बनावट असल्याचा संशय. 25 प्रमाणपत्र पोलीस चौकशीच्या फेऱ्यात. मागच्या 3 महिन्यात 14 कुणबी प्रमाणपत्रांवर जात पडताळणी समितीचा आक्षेप. पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय. मनोज जरांगे पाटील यांचा दौरा. समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा घणाघाती आरोप. शासनानं एका आंदोलनासमोर चुकून संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात आणल्याची ही टीका. लक्ष्मण हाकेंच्या पोटात का दुखतंय मला कळत नाही. नरेंद्र पाटील यांची हाकेंवर टीका. जरांगे पाटील समाजासाठी फिरतायत. लक्ष्मण हाके यांची काय उंची आहे हे सर्वांना माहिती आहे. पाटील यांची टीका. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या एमडींनी काही मराठा लाभार्थ्यांविरोधात निर्णय घेतले. नरेंद्र पाटील यांचा आरोप. 2025 पूर्वीची एलवाय प्रमाणपत्र रद्द केल्यानं द्वेष वाढला. नरेंद्र पाटील यांचं वक्तव्य.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 ऑगस्टला भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा होणार. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातील जिल्हे होणार तिरंगा यात्रेत सहभागी. निवडणुकीत कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदे होते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता आली. रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुनरुच्चार. तर भविष्यात महाराष्ट्राला चांगला चेहरा पाहिजे, त्यामुळे एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे, असंही वक्तव्य. शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा. दादा भुसे यांचं वक्तव्य. शिंदे मुख्यमंत्री व्हावे हे मलाही वाटतं. दादा भुसेंची प्रतिक्रिया. शिंदेंच्या आणखी एका नेत्याचं शिंदेंच्या नेतृत्वाबाबत वक्तव्य. एकनाथ शिंदे यांनी कामाची गती वाढवली नसती तर राज्यात महायुतीची सत्ता आली नसती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर तलवारीला मुंडकं लावायला तयार आहे. शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष. 2022ची परिस्थिती वेगळी, आता वेगळी. संख्याबळ महत्वाचं. भविष्यात संख्याबळ वाढलं तर आम्ही नक्की मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करू. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात बोलताना प्रताप सरनाईक यांनी केलं स्पष्ट. शिवसेना खासदार पक्षांतरावरील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार. अध्यक्ष आणि काही खासदारांनी वेळ वाढवून मागितली. मागच्या सुनावणीत अध्यक्ष आणि 6 खासदारांना नोटीस जारी. लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोर्टासमोर बाजू सादर नाही. राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस सभाट्यावर तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच विरोध. मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांच्याकडून निवडणूक आयोगात तक्रार. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या विमानात बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. फडणवीसांचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे. फडणवीस जयंत पाटील यांच्या एकत्र विमान प्रवासावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकण्याऐवजी खड्ड्यांमध्ये टाका, कदाचित ते तरी भरतील. मुंबई गोवा महामार्गावरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल. भाजप दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजीची थाप मारतं, ठाकरेंची टीका. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक. पक्ष आणि संघटन तसंच इतर अनेक महत्त्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा. सचिन अहिर यांच्यावर मुंबईतील नगरसेवकांची जबाबदारी. पक्ष संघटना वाढवण्यासाठी आतापासूनच तयारी करा. राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत सूचना. 2029ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागण्याचे निर्देश. मुंबईतल्या 14 विधानसभा मतदारसंघांसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्रही दिलं जाणार. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. पालकमंत्रीपदाबाबत देवाला माहिती. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या प्रश्नावर गिरीश महाजनांचं मिश्किल हास्य. 2 दिवसात रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा. भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करा. आमदार महेंद्र थोरवे यांची मागणी. अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले, मात्र त्यानंतरही गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीच्या दिरंगाईमुळे नाराज असल्याचं केलं स्पष्ट. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर बोलल्यानंतर शिंदेंच्या पक्षात मोठं पद मिळतं. किशोरी पेडणेकर यांची टीका. आत्ताच खासदार झालेल्या वाघमारे संसदेत ठाकरेंच्या नावानं घोषणा देतात. पेडणेकरांची टीका. भाजपचे आमदार तुषार राठोड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी संचालकपदी निवडीनंतर भाजपकडून महाविद्यालयातच जल्लोष. महाविद्यालयात शिकवणी वर्ग सुरू असतानाच भाजपकडून जल्लोष. महाविद्यालयात शिक्षण सुरू असतानाच असा जल्लोष कितपत योग्य? नागरिकांचा सवाल. अहिल्यानगरमधील महानगरपालिका कर्मचारी मृत्यू प्रकरणात 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. धीरज परदेशींच्या मृत्यू प्रकरणी 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन. मुख्यमंत्र्यांकडून आंदोलकांशी संवाद साधत कारवाईचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. पुण्याच्या महापौरांसह 2 आमदारांचा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत सहभाग. काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांचा आरोप. कोथरूड मुंढवा पुलासाठी एकच ठेकेदार का? अरविंद शिंदेंचा सवाल. 24 जुलैचं महापौर बंगल्याचं सीसीटीव्ही तपासावं. अरविंद शिंदेंची मागणी. पुणे महापालिकेचा खड्ड्यांबाबत भोंगळ कारभार. शिंदेंचे शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा आरोप. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास. प्रमोद भानगिरे यांच्याकडून संताप व्यक्त. विशाखापट्टणममध्ये 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान आरएसएसची अखिल भारतीय समन्वय बैठक. संघाच्या 32 विविध अनुषंगिक संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी होणार. भाजपकडून BL संतोष आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित राहणार.
कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 17 लाख पात्र शेतकऱ्यांना फायदा, दत्ता भरणे यांची माहिती. पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं लाभ मिळणार, तर 94,000 शेतकरी आयकर भरत असल्यानं अपात्र ठरले, दत्ता भरणे यांची माहिती. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. 150हून अधिक नागरिकांना कुत्र्यांचा चावा. रुक्मिणीबाई रुग्णालयात 48 रुग्ण दाखल, 46 जणांवर उपचार सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर 7 कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला. म्हेत्रे वस्तीतील धक्कादायक घटना. कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी. जालन्याच्या अंबडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी. चिमुकल्याच्या तोंडाचा चावा घेत लचके तोडल्याचा प्रकार. जखमी मुलावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू. पुण्यातील दूध भेसळ प्रकरणी 24 आरोपींना अटक. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची माहिती. पावडर शॅम्पू याचं दुधात मिश्रण केलं जात होतं. 7 ते 8 जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचं वितरण केलं जात असल्याची संदीप सिंग गिल यांची माहिती. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात शिंदे सेना आक्रमक. शिंदेंच्या शिवसेनेचा दर्यापूर महावितरण कार्यालयावर मोर्चा. नागरिकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, शिवसेनेची मागणी. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरवस्थेवरून सीजेपी आक्रमक. गावातील शाळांमधील मुलांना भविष्य मानत नाही का? दिपकेंचा सवाल. सरपंचांनी शाळा सुधारण्याकडे लक्ष द्यावं ही विनंती. दिपकेंचं आवाहन. 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करू, दिपकेंची प्रतिक्रिया. संगमनेरमध्ये रेल्वेसाठी केलेल्या रास्ता रोको प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल. 11 ज्ञात. 3000 अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता रास्ता रोको. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक. जिल्हाभरात किसान सभेकडून जेल भरो आंदोलन. पीक विमा, कर्जमाफी, ऊसतोड मजुरांच्या त्रिपक्षीय करारासह विविध मागण्या मंजूर करण्याची मागणी. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी सर्व गणेश मंडळ आणि संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची आज संयुक्त बैठक. ताडदेवच्या नाना चौक इथल्या महानगरपालिका डी विभागात बैठक होणार. अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार. कालबाह्य झालेल्या अन्नसाठ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी साठा एफडीएकडे द्या. मुंबई उच्च न्यायालयाचे अमेझॉनला आदेश. याचा खर्च अमेझॉननं काढण्याचे आदेश. भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामात कालबाह्य साठा आढळला. मुंबई दुधात भेसळ करून अमूल दुधाच्या नावानं विकणाऱ्या टोळीला अटक. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. वसईच्या कंपनीत अमूलच्या बनावट पिशव्या तयार करण्याचा कारखाना आरोपीनं उभारला होता. 4 जणांना अटक. पुण्याच्या हिरवडा परिसरात मद्यविक्री परवान्यासाठी 22 लाखांची लाच घेतल्याचा प्रकार. एसीबीकडून उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रंगेहात अटक. एफडीएकडून पुणे पिंपरी चिंचवडमधील हॉटेल्स, बेकरी, रेस्टॉरंटची तपासणी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 हॉटेल्सचे परवाने एफडीएकडून रद्द. मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोडवर आधारित ओळखपत्र देण्याचं काम सुरू. फेरीवाल्यांच्या ओळखपत्रांसाठी 2.25 कोटींचा खर्च. आतापर्यंत 55,000 फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात आली. म्हाडा रेंटल पॉलिसी अंतर्गत भाड्यानं घरं उपलब्ध करून देणार. शिरढोण इथल्या गृहप्रकल्पातील तब्बल 1150 घरं म्हाडा सीआयएसएफला भाडेतत्वावर देणार. ठाण्यातील घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी. ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेनं जाताना वाहतूक कोंडी. रस्ते दुरुस्तीची कामं, खड्डे आणि मेट्रोच्या कामांमुळे वारंवार वाहतूक कोंडीचा त्रास. तिरंगा गौरव समितीतर्फे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर तिरंगा रॅलीचं आयोजन. तिरंगा रॅलीमुळे पुण्यातील वाहतुकीत बदल. ललित महाल हॉटेल चौक ते गरवारी चौक मार्ग तात्पुरता बंद. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणात त्रुटी समोर. एसआयआरची मुदत संपण्यापूर्वीच मतदारांची नावं वगळण्याचा प्रकार. निवडणूक आयोगाच्या अहवालात माहिती उघड. मध्य रेल्वेला 4 महिन्यात मालवाहतुकीतून 2,777 कोटींचं उत्पन्न. गेल्या वर्षाच्या तुलनेत मालवाहतुकीत 4% विक्रमी वाढ. श्रावणापासून सुरू होणाऱ्या लागोपाठ सणांमुळे नारळाच्या भावात तेजी. 15 दिवसात शेकड्यामागे 300 ते 400 रुपयांची वाढ. पुणे ग्रँड टूरसाठी 413 किलोमीटरचे नवीन रस्ते तयार केले जाणार. रस्त्यांसाठी 627 कोटींची तरतूद. 15 ऑगस्टपासून कामांना सुरुवात होणार. नांदेडमध्ये अंगणवाडी सेविकांच्या कायमस्वरूपी रुजू करून घेण्याच्या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन. आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेत अंगणवाडी सेविका आक्रमक. काँग्रेसची मंडल यात्रा चंद्रपूरमध्ये दाखल. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यात्रेपासून दूर, तर काँग्रेस समर्थकांची उपस्थितीही नगण्य. ओबीसींच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच नाराजी असल्याची चर्चा. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.